नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज पहिला पेपर झालेला आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना काही समस्या देखील आलेल्या आहेत आणि काहींना पेपर चांगला पण गेला असेल, काहींना वाईट पण गेला असेल. ज्यांच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी पेपर दिला असेल, मोस्टली जे काही एज प्लस विद्यार्थी किंवा जे काही आपण त्यांना एक सीनियर सिटिझन म्हणू शकतो. अशाने देखील आज पेपर वगैरे दिलेले आहेत. मोस्टली डी-एस-एमला, बी-एडला वगैरे किंवा मास्टर डिग्रीसाठी, एम-बी-एसाठी वगैरे असे स्टुडंट्स वगैरे आपल्याला बघायला मिळाले असतील, त्यामुळे काही घाबरायचं नाहीये. बरेच एका विद्यार्थ्याने मला आज मेसेज केला होता WhatsAppला, की म्हणे "सर माझ्या क्लासमध्ये फक्त मी आणि अजून कोणीतरी होतं म्हणे, जे म्हणजे एकदम म्हणजे कमी वयातले होते आणि बाकीचे सगळे म्हणे वयस्कर लोकं होते. तर असं कसं काय?" म्हणे वगैरे, वगैरे. तर त्यांनी म्हणजे फर्स्ट टाईम पेपर देत असतील. कारण कसं अशा विद्यार्थ्यांना म्हणजे अगोदर ह्या गोष्टी त्यांना बघायला वगैरे मिळत नाहीत. त्यामुळे असं होऊ शकतं. बट काही घाबरायचं नाहीये. डिस्टन्स एज्युकेशनमध्ये जे आहे त्या गोष्टी होत राहतात. त्यामुळे मोस्टली याच्यामध्ये जे आहे सर्व्हिसवाले, ऑन सर्व्हिसवाले किंवा जॉबवाले पर्सन्स, बिझनेस पर्सन्स वगैरे यामध्ये जे आहेत सहभाग वगैरे घेत असतात प्रमोशनसाठी वगैरे, वगैरे. आणि तुमचं एज जे आहे करंटनुसार बरोबर आहे. तुमचं एज 19-20 वर्षांचं असेल. त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी अशा जाणवतात. बट काही अडचण नाहीये. ते आपल्यासारखेच एक विद्यार्थी असतात क्लासरूममध्ये. ठीक आहे. आणि तसंही आपल्याला काही कोणाशी काही घेणं-देणं किंवा बोलणं वगैरे नाहीये. त्यामुळे काही काळजी करायचं काम नाहीये. ओके. बाकी आशा आहे की सर्वांना आज पेपर चांगला गेला असेल आणि मोस्टली जे आहे आज सकाळी जे आहे पहिल्या शिफ्टला मला वाटतं डी-एस-एम, बी-एड सेमिस्टर 1च्या एक्झाम ज्या काही झालेल्या आहेत किंवा सेमिस्टर 2च्या ज्या काही एक्झाम वगैरे झालेल्या आहेत, त्यांना जे आहे पेपर लेट मिळाला होता 20 मिनिटं, 30 मिनिटं, 10 मिनिटं. तर ते विद्यापीठाची चुकी होती. त्यांना त्यांच्या सर्व्हरवरनं पेपर प्रश्नपत्रिका आल्या नव्हत्या. त्यामुळे हा डिले झाला होता. त्यामुळे काही काळजी करू नका. कुणीतरी एक विद्यार्थी होता, की त्याच्यासोबत काहीतरी विषय झाला, की हिंदी आणि इंग्लिश या दोघांच्या 40-40 मार्कांच्या 2 उत्तरपत्रिका असतात. तर त्यावरती काहीतरी चुकीचं स्टिकर वगैरे लावलं गेलं. तर बघा अशा केसमध्ये जी आहे ती स्टडी सेंटरची चुकी असते. त्यामुळे जो काही एक्स्ट्रा टाईम असेल, वेळ असेल, तो तुम्हाला त्या विद्यापीठ सॉरी ते स्टडी सेंटर किंवा जे काही अभ्यास केंद्र आहे ते तुम्हाला त्यासाठी सहकार्य करते. जर त्यांनी सहकार्य केलं नसेल, तर जो कोणी सुपरवायझर वगैरे असेल, तुम्ही त्याच्याविरोधात तक्रार करू शकता आणि बाकीचं पुढचं काय गोष्टी असतील ते विद्यापीठ बघून घेईल. ठीक आहे. तुमचं काम आहे पेपर लिहिणे. ओके. असो, काही हरकत नाहीये. आणि मुळात म्हणजे मित्रांनो नियम असा असतो, की जे स्टिकर असतं, बारकोड असतं, ते तुम्ही स्वतः चिटकवायचं असतं. त्यांनी नाही. त्यामुळे इथे हा पण नियम लागू होतो. बट ठीक आहे, शेवटी चुकी त्याचीच आहे. त्यानेच तुमच्याकडे स्टिकर द्यायला पाहिजे होतं. एवढं काय चिटकवणं स्टिकर काय अवघड नाहीये. तिकडनं काढायचं आणि व्यवस्थित लावून द्यायचं. काही एवढं अवघड नसतं. असो, तर मित्रांनो आता बघा काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जे आहे आय-एम-पी क्वेशनसाठी वगैरे देखील रिक्वेस्ट केलेली आहे. तर मित्रांनो ऑलरेडी मी जे आहे सर्व आय-एम-पी क्वेशन जे आहेत आपल्या ॲप्लिकेशनवरती सर्वांना माहिती असेल. आपली जी ही ऑफिशियल वेबसाईट आहे बघा परीक्षित अभ्यास, ठीक आहे. यावर तुम्हाला यायचं आहे. तुम्ही डायरेक्ट Googleला देखील सर्च करू शकता परीक्षित अभ्यास. यावर तुम्हाला यायचं आहे. त्यावर बघा तुम्हाला Androidचं ॲप्लिकेशन दिसेल, iPhoneचं ॲप्लिकेशन दिसेल आणि YouTube चॅनल देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल आणि हे आपलं एक्झाम पोर्टल जे की सध्या आपण याच्यावरती बरंच काही काम करत आहोत. याचा भविष्यामध्ये याचा खूप फायदा होणार आहे आपल्याला. हे बऱ्याच विद्यार्थ्यांना देखील माहिती वगैरे असेलच, ठीक आहे. काही हरकत नाही. बघा आता Android ॲप्लिकेशन आणि iPhone ॲप्लिकेशन बरोबर. आता बघा ज्यांच्याकडे Android फोन असेल त्यांनी Androidचं आपलं ॲप्लिकेशन घ्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण आय-एम-पी क्वेशन्स वगैरे जे आहेत आपण या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. ठीक आहे. कोणीतरी बोलत होतं, की सर आय-एम-पी क्वेशन्स वगैरे मिळाले नाही वगैरे, वगैरे. तर कृपया आपण आपलं ॲप्लिकेशन घ्यायचं आहे. परीक्षित अभ्यास आपलं ॲप्लिकेशनचं नाव आहे. ठीक आहे. बाकी जे कोणी iPhone वगैरे यूज करत असतील किंवा ज्यांच्याकडे iPhone वगैरे असेल, तर त्यांना iPhoneचा ॲप देखील आपण आता लॉन्च केलेला आहे मागच्या आठवड्यामध्ये. तर तुम्ही त्यावरून ते जे आहे बघू शकता वगैरे घेऊ शकता. ठीक आहे. कारण रिसेंटली काय झालेलं आहे, iPhoneवाले म्हणजे एवढे विद्यार्थी झालेत, आता म्हणजे जवळपास प्रत्येकाकडे iPhone झाल्यासारखं असं सध्या जाणवतंय. त्यामुळे आपण जे आहे थोडंसं एक नेक्स्ट स्टेप या ठिकाणी केलेली आहे आणि iPhoneचा ॲप आपण जे आहे आत्ता मागच्या आठवड्यामध्ये आपण लॉन्च केलेला आहे. ठीक आहे. जवळपास 30-35 विद्यार्थ्यांनी ते ॲप्लिकेशन घेतलेलं आहे. बाकीच्यांनी देखील घेऊ शकता. त्यामध्ये ते संपूर्ण एकदम सुविधा व्यवस्थित करून दिलेली आहे. फक्त तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, की कृपया आपण जे आहे कोर्स तुम्ही ज्यावेळेस घेता iPhoneमध्ये बघा, Androidमध्ये तर समजा ठीक आहे आपण करेक्शन करू शकतो. बट iPhoneमध्ये इन ॲप पर्चेस असल्यामुळे तुम्हाला जे आहे वाचून, थंबनेल बघून व्यवस्थित तुम्हाला बॅच पर्चेस करायची आहे. जेणेकरून तुमच्यासोबत जे आहे गैरप्रकार घडणार नाही. कारण 2-3 विद्यार्थ्यांची अशी कंप्लेंट आलेली आहे, की "सर आम्ही बॅच घेतली, पण ती चुकीची घेतली" वगैरे. तर बघा ते Androidमध्ये चालतं, बट iPhoneमध्ये तसं काही चालत नाहीये. iPhoneमध्ये रिफंड देखील मिळण्याची खूप मोठी वेगळी प्रोसेस आहे. त्यामुळे कृपया डोळे उघडे करून आणि थंबनेल बघून आणि पूर्ण माहिती बघूनच तुम्ही तो कोर्स पर्चेस करायचा आहे. ठीक आहे. असं हरकत नाही. तर जे काही मित्रांनो आय-एम-पी क्वेशन्स वगैरे तुम्हाला दिलेले आहेत, ते संपूर्ण जे आहेत आपल्या ॲपवरती उपलब्ध आहेत. तुम्ही आपलं ॲप्लिकेशन वगैरे घेऊ शकता. बाकी मित्रांनो सर्वांना बेस्ट ऑफ लक, गुड लक. चांगले पेपर लिहा, चांगले पेपर द्या. आता उद्या बकरी ईद निमित्त तर सुट्टी आहे. त्यामुळे काही अडचण नाही. बट बाकीचे परवापासून परत तुमचा पेपर सुरू होईल. ठीक आहे. तर सर्वांनी आपलं जे Android ॲप्लिकेशन आहे, ते तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. हे Android ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला बॅच वगैरे मिळतील आणि मित्रांनो एक्झाम सुरू आहे. त्यामुळे आपण कालपासून एक्झाम 26 हा प्रोमो कोड तुम्हाला यूज करायचा आहे. एक्झाम 26 वर तुम्हाला जे आहे 26% डिस्काउंट. त्या तुम्हाला इन्स्टंटली डिस्काउंट जे आहे
कोर्स पर्चेस करताना मिळणार आहे. आणि मित्रांनो हे डिस्काउंट तुम्हाला फक्त सध्या तरी फक्त Androidमध्येच आहे. iPhoneमध्ये मिळणार नाही. iPhoneची नवीन बॅच आहे त्यामुळे iPhoneसाठी थोडा वेळ लागणार आहे. iPhone फक्त आपण जस्ट एमर्जन्सीसाठी सध्या कोर्स अलाऊ केलेले आहेत. बाकी iPhoneवरती सध्या कुठलेही कोर्स अवेलेबल करायचे नव्हते. बट ठीक आहे, एक स्पेशल केसमध्ये आपण ते अलाऊ केलेले आहेत. तर कृपया आपण iPhoneवरती डिस्काउंट मिळणार नाही. Androidवरती डिस्काउंट मिळू शकतं. तर तुम्ही Androidच्या ॲप्लिकेशनवरती एक्झाम26 हा प्रोमो कोड कूपन कोड तुम्हाला यूज करायचा आहे. तुम्हाला इन्स्टंटली 26% डिस्काउंट तुम्हाला त्यामध्ये मिळून जाईल. म्हणजे ₹200 च्या बॅचवर तुम्हाला जे आहे ₹150 मध्ये तुम्हाला ती बॅच मिळून जाईल. ठीक आहे. आणि मित्रांनो हे आपलं iPhoneचं ॲप आहे सर्वांना माहिती असेल. तर सर्वांनी हे iPhoneचं ॲप तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. ठीक आहे. हे Android तुमच्या iPadमध्ये किंवा तुमच्या iPhoneमध्ये तुम्ही जे आहे डाउनलोड करू शकता आणि घेऊ शकता. ठीक आहे. तर सर्वांनी बघून घ्या. परीक्षेचा अभ्यास तुम्ही Androidला किंवा iPhoneला देखील सर्च करू शकता. ठीक आहे. असो आता बाकी बघा आपण एका गोष्टीवर प्रकाश टाकू या ठिकाणी. हे आपलं YouTube चॅनल आहे सर्वांना माहिती असेल. ठीक आहे. 1 सेकंड, 1 सेकंड. YouTube ओके. हे बघा मित्रांनो, आपलं ऑफिशियल YouTube चॅनल आहे. सर्वांनी या ठिकाणी फॉलो करू शकता. 1,11,000 सबस्क्रायबर झालेले आहेत. तुम्ही ह्या चॅनलवरती फॉलो करू शकता याला. यावर आपले अपडेट्स वगैरे जे काही नोट्स वगैरे असतात आणि M.Comचं कोणीतरी बी.कॉमचं कोणीतरी लेक्चर विचारले होते. तर तुम्हाला लाईव्ह लेक्चरवर यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जे आहे बी.कॉम असं सर्च करायचं आहे. तुम्ही बी.कॉम सर्च केलं, की जेवढे काही तुमच्या समोर असे लेक्चर्स वगैरे तुम्हाला बघायला मिळतील IMP क्वेश्चनचे वगैरे, हे संपूर्ण आपण या ठिकाणी अपलोड केलेले आहे. तर तुम्हाला बी.कॉमचे, बी.एचे तुम्ही या ठिकाणी बी.ए जरी सर्च केलं, तर बी.एचे देखील तुम्हाला संपूर्ण कोर्स वगैरे जेवढे काही आहेत, ते तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होऊन जातील. तुम्ही यावरती घेऊ शकता, बघू शकता. ठीक आहे. लेक्चर फ्रीमध्ये आहेत YouTubeवरती. ठीक आहे. त्यामुळे काही काळजी करू नका. ओके. चला, तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि मित्रांनो बघा आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. सर्वांना माहिती असेल. तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता. हे मित्रांनो आपलं WhatsApp चॅनल आहे. सर्वांना माहिती असेल. हे तुम्हाला या ठिकाणी जे आहे फॉलो करायचं आहे. यावर आपण जे आहे डेली अपडेट्स वगैरे टाकत राहतो. बघा आजच्या पेपरमध्ये जे काही सीसीटीव्ही कॅमेरा होता, तो बघा अशा प्रकारे क्लासरूममध्ये दिलेला असतो. ठीक आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हे आपलं ऑफिशियल WhatsApp चॅनल आहे. परीक्षेचा अभ्यास ऑफिशियल. असं तुम्ही YouTubeला देखील सर्च करू सॉरी WhatsAppला देखील सर्च करू शकता चॅनलमध्ये किंवा स्टेटसमध्ये जाऊन. ठीक आहे. अशा प्रकारचं दिलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी ते बघू शकता. ठीक आहे. हे आपले ऑफिशियल चॅनलचं पेज वगैरे आहे. ठीक आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. संपूर्ण मित्रांनो अपडेट्स वगैरे तुम्हाला या ठिकाणी मिळतात. ठीक आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारचे आणि मित्रांनो जे काही प्रश्न उत्तर वगैरे आपण जे काही करत असतो बघा अशा प्रकारे पोल वगैरे म्हणा किंवा तुम्हाला जे काही प्रश्न वगैरे विचारतो मी, तर ते मित्रांनो या ठिकाणी जो मी प्रश्न विचारलेला आहे बघा, हा प्रश्नाचे उत्तर फक्त मला दिसते, बाकी कोणाला दिसत नाही. कारण बरेच विद्यार्थी जे आहेत त्यांना मी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मागतो कॉन्टॅक्ट करण्यासाठी काही इश्यू असेल तर. तर ते या ठिकाणी शेअर करायला घाबरतात. बट काही काळजी करायची नाहीये. रिस्पॉन्स फक्त मला दिसतात त्यामुळे काही काळजी करू नका. इतर कोणाला दिसत नाही. तर हाच या WhatsApp चॅनलचा फायदा आहे. तर सर्वांनी परीक्षेचा अभ्यास हे ऑफिशियल WhatsApp तुम्हाला जे आहे फॉलो करून ठेवायचं आहे. ठीक आहे. असो हरकत नाही. तर मित्रांनो आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. बाकी कोणाला काही प्रश्न वगैरे असतील तर कृपया आपण जे आहे खाली कमेंट्स वगैरे करू शकता. काही अडचण नाही ठीक आहे. बाकी सर्वांना बेस्ट ऑफ लक. चांगले पेपर लिहा, चांगल्या मार्कांनी पास व्हा. जय हिंद, जय भारत.